जंगलाने व्यापलेला भूभाग आणि अपुऱ्या सिंचन सुविधांमुळे गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची मदार पावसाच्या पाण्यावरच असते। त्यामुळे कधी जास्त पाऊस तर कधी कमी पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतं। शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते। यात विम्याचा हप्ता म्हणून शेतकऱ्यांना केवळ हेक्टरी 1 रुपया भरावा लागतो। मात्र शासन पीक विमा कंपनीला भात पिकाच्या विम्यासाठी हेक्टरी 900 रुपये देते। 2023-24च्या हंगामात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे गडचिरोली जिल्ह्यातून 44 कोटी 85 लाख रुपये भरण्यात आले, पण विमा कंपनीने शेतकऱ्यांचे नुकसानीचे दावे फेटाळून लावत केवळ 82,38,000 रुपयांची भरपाई दिली आहे। मागच्या वर्षीचा आपण विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यातील हे 1,26,000 जे शेतकऱ्यांनी आज सहभाग घेतला, ह्याच्यामध्ये विम्याचं प्रीमियम जवळजवळ 44 कोटी रुपये झालेला आहे। परंतु शेतकऱ्यांना आत्तापर्यंत साधारण 1 कोटी रुपयेपर्यंतच नुकसान भरपाई मिळालेलं आहे। मागच्या वर्षात काही सर्कलमध्ये आपण मिड सीझन ॲडव्हर्सिटीचं नोटिफिकेशन पण काढलं होतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकली नाही। तर या दृष्टिकोनातून आपण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बैठका घेऊन विमा कंपनीला आपण 4-5 वेळा आपण कळवलेलं आहे, परंतु अद्याप त्याच्यावर विमा कंपनीनं निर्णय घेतलेला नाही। गेल्या 4 वर्षात गडचिरोली जिल्ह्यात वेगवेगळ्या कंपन्यांकडे पीक विम्याची जबाबदारी होती। त्यात 2020-21 या वर्षात पीक विम्यापोटी 95 कोटी 52 लाख रुपये विमा कंपनीला भरण्यात आले। त्यातून कंपनीने केवळ 5 कोटी 44 लाखांची भरपाई शेतकऱ्यांना दिली, म्हणजे कंपनीने 90 कोटी 8 लाख रुपयांची कमाई केली। वर्ष 2021-22मध्ये विमा कंपनीने 70 कोटी 48 लाखांचा विमा उतरवला, पण त्यातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाले केवळ 6 कोटी 30 लाख रुपये। कंपनीने मात्र 64 कोटी 18 लाखांची कमाई केली। विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही म्हणून वर्ष 2022-23मध्ये विमा काढणाऱ्यांची संख्या घटली आणि केवळ 5 कोटी 30 लाखांचा विमा हप्ता कंपनीला मिळाला। त्यातूनही कंपनीने नुकसान भरपाईपोटी 3 कोटी 44 लाख वाटून 1 कोटी 86 लाखांची कमाई केलीच। गेल्या वर्षी म्हणजे 2023-24मध्ये सरकारनेच शेतकऱ्यांचा विमा भरण्याचे ठरविले। त्यात शेतकऱ्यांनी केवळ 1 रुपया भरावा आणि विम्याची उर्वरित रक्कम आम्ही भरू असे म्हणत सरकारने पुन्हा पीक विमा कंपनीच्या गल्ल्यात 44 कोटी 85 लाख टाकले, पण कंपनीने नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना जेमतेम 82,38,000 रुपये देऊन 43 कोटींची कमाई केली। म्हणजे 4 वर्षाचा हिशेब पाहिल्यास विमा कंपन्यांनी 200 कोटी 66 लाखांची कमाई गडचिरोली जिल्ह्यात केली आहे। नुकसान भरपाई देणे टाळण्यासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांना वेगवेगळे नियम सांगितले जातात, पण कंपनी स्वतः मात्र नियमांची ऐसीतैसी करते। त्यांच्यावर ना सरकारचे नियंत्रण आहे ना सरकारी यंत्रणेचे। अशा कंपन्यांचे लाड का पुरवले जाते या प्रश्नाचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही। ज्या पद्धतीनं विमा कंपन्या 72 तासात शेतकऱ्यांनी इंटिमेशन द्यावं असं म्हणतात, तसंच इंटिमेशन दिलेल्या शेतकऱ्यांचं पंचनामा हा 72 तासाच्यात होणं गरजेचं असतं, परंतु 2-2, 3-3, 4-4 महिने पंचनामा ह्यांनी केलेलं नसल्यामुळं तिथे काय अवशेष सापडू शकत नाहीत। त्यामुळं ह्या विमा कंपन्यांनासुद्धा 72 तासाच्या आतच पंचनामा करण्याचं सुद्धा बंधनकारक शासनानं करावं असं वाटतं। गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या नद्यांना आणि जंगलांमधून वाहत येणाऱ्या नाल्यांना पावसाळ्यात पूर येतो आणि पुराचे पाणी शेतात शिरून मोठे नुकसान होते। मात्र पाण्यामुळे धान पिकाचे नुकसानच होत नसल्याचा जावाई शोध विमा कंपनीच्या नियमावलीत लावलेला आहे। कृषी विभागाने या संदर्भात कृषी शास्त्रज्ञांचा दाखला देऊन नुकसान कसे होते याचा रिपोर्टच सरकारला सादर केला आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये जरी पाऊस पडला नाही तर आपल्याकडं मध्य प्रदेश आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडल्यानंतर येणाऱ्या पावसामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणात पूर येतो आणि पुरामध्ये आपलं पीक सबमर्ज होतं आणि सबमर्ज झाल्यानंतर 3 दिवसापेक्षा जास्त जर सबमर्ज कंडिशनमध्ये पीक राहिलं तर ते कुजून जातं। त्यामुळं अशा पिकाला हे नुकसान भरपाई मिळणं गरजेचंच आहे आणि ह्या याच्यामध्ये इनडिशन पिरियडमध्ये सुद्धा त्या क्लॉजमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी आपण विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांचा सुद्धा सायंटिफिक रिपोर्ट जो आहे तो आपण शासनाला सादर केलेला आहे। गेल्या वर्षीपासून गडचिरोलीसह अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विमा काढण्याचा कंत्राट
रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीला देण्यात आला. सलग 3 वर्षापर्यंत याच कंपनीकडे या 3 जिल्ह्यांची जबाबदारी राहणार आहे. पण कंपनीने पहिल्याच वर्षी आपला रंग दाखविला असताना पुन्हा 2 वर्ष याच कंपनीचा गल्ला शासन भरणार का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कटाक्ष न्यूज, गडचिरोली.